अहिल्यानगरमधील राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी झाल्यानंतर भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांनी मुंबईत जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांनी विक्रमी मताधिक्याने दणदणीत विजय मिळवत राजकीय मैदान गाजवल्यानंतर आता विजयाच्या जल्लोषापेक्षाही जनतेची सेवा महत्त्वाची असल्याचं त्यांनी दाखवून दिलंय। निकाल लागल्यानंतर अवघ्या तिसऱ्याच दिवशी अक्षय कर्डिले पुन्हा मतदारसंघाच्या कामात सक्रिय झाल्यानं समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरीत पोटनिवडणूक लागली होती। या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं। महायुतीच्या जोरदार रणनीतीसह कर्डिले कुटुंबावरील जनतेचा विश्वास पुन्हा एकदा मतपेटीतून दिसून आला आणि अक्षय कर्डिले यांनी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवत विरोधकांना धक्का दिला। तर विजयानंतर अभिनंदनाचा वर्षाव सुरू असतानाच अक्षय कर्डिले यांनी वेळ न घालवता थेट मुंबई गाठली। तेथे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेत मतदारसंघातील विविध विकास कामांबाबत चर्चा केल्याची माहिती मिळते आहे। त्यानंतर तात्काळ अहिल्यानगरमध्ये परतत त्यांनी पुन्हा जनसंपर्क आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यास सुरुवात केली। दरम्यान निवडून आल्याबद्दल शुभेच्छा देण्यासाठी अक्षय कर्डिले यांच्या निवासस्थानी समर्थक, कार्यकर्ते आणि नागरिकांची रीघ लागली आहे। विजय हा जनतेचा आहे आणि जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी भावना अक्षय कर्डिले यांनी व्यक्त केली आहे। तर विजयाच्या उंच लाटेनंतरही थेट कामाला लागलेल्या अक्षय कर्डिले यांच्या या भूमिकेमुळे राजकारणात नवा संदेश गेल्याचं बोललं जातंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।